मैदानाकडे दाखल झाली आहे। दोन्ही संघाचे 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। टॉस करताना चर्चा झाली की रॉयल स्पोर्ट्स उल्वे या नाईट स्पर्धेमध्ये हा संघ मालामाल झाला होता। चांगली कामगिरी या टीमने केली होती आणि एकाच सामन्यामध्ये संघाचा कॅप्टन आर्यन भगत तब्बल 12,000 कॅश प्राइज त्याला मिळाला होता आणि संघाला देखील 18,000चं कॅश प्राइज एकाच सामन्यामध्ये या टीमला दिलं होतं। तो संघ मात्र तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये या पहिल्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळेल। तर दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेने। अधिकचा वेळ घ्यायचा नाही, आपण सामना सुरू करायची सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली आहे। ऑफिशियल पंच आपण त्यांना अलर्ट करा, सामना सुरू करा। प्रत्येक सामना हा 4 षटकांचाच राहील आणि टायमिंग प्रत्येक वेळी आम्ही टाइम अलर्ट करू। स्टॉप वॉच प्ले केला जाईल। प्रणय मात्रे यांच्या माध्यमातून आमच्या स्कोरर आहेत या विभागातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक नामांकित स्कोरर स्टॉप वॉच प्ले केलेत आणि सध्या टॉप स्कोरर आमचे जावई देखील आहेत, तर त्यांना आपण पाहताय कॉमेंट्री बॉक्स मध्ये। लेट्स प्ले डावाला सुरुवात झाली। पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क मध्ये चंदन मडवी। पहिला चेंडू 7 मधून 5 मिनिटांमध्ये डिलिव्हर होताना आपण पाहताय। बरोबर 7 मधून 25 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायची आहे। पहिला बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला केले, मागे फील्डर आहेत त्या ठिकाणी, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता। चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, फुल लेंथ डिलिव्हरी होती आणि ज्या ठिकाणी सिंगलने मात्र अकाउंट ओपन केले। फलंदाज आहेत त्या ठिकाणी शंतनू भगत आणि त्याच्या बरोबरीने आशिष भगत। शंतनू भगत आणि आशिष भगत हे दोन खेळाडू सलामीवीर। पहिली सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळाली। यावेळेला लॉफ केला बॉलला, लॉंग ऑफ आहे त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये, झाला थ्रू द कव्हर्स आणि इथे मात्र विकेट मिळाला। पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना जितेंद्र स्मृती बंबावी कोलीवाडा टीमला 1 या धावसंख्येवरती। लॉफ करत असताना आपण पाहिलं टायमिंग थोडंसं कमी पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी एलिव्हेशन कमी मिळालं। खेळाडू बाद झाला आणि त्यानंतर मैदानाकडे चाललाय टीमचा कॅप्टन आर्यन भगत। की प्लेयर या संघाचा आपण पाहिला, ज्याने फार कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलंय। चांगलं कौशल्य, गुणवत्ता, नैपुण्य त्याने मात्र अनेक स्पर्धेमध्ये सिद्ध केलंय। आपल्या नावाचा छाप, आपल्या नावाचा बोलबाला त्याने प्रस्थापित केला असा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती। ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला चांगली भूमिका मात्र मैदानामध्ये साकारावी लागेल। 6वी रात्री या स्पर्धेची। खरं आपण पाहता सध्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू झालाय, भक्तांचा मध्ये इथे क्रिकेटचा कुंभमेळा तुम्ही शेलघर नगरीमध्ये पाहताय आणि शेलघर म्हटलं की नेहमी डिसिप्लिन, शिस्तबद्ध असं आयोजन हे आपण सातत्याने पाहिलं आणि आजची ही 6वी रात्र पहिल्या सामन्यात सुरुवात झाली। पहिल्या षटकामध्ये 2 बॉल डिलिव्हर्ड झाले, पहिला विकेट देखील मिळाला, एक सिंगल बंबावी कोलीवाडा संघाला मिळाली। चला स्पीडअप करा आपण प्लीज। आर्यन भगत हा खेळाडू स्टॅकिंग एंडला आलाय। tenniscricket.in च्या माध्यमातून टेलिकास्ट आपण पाहताय। हाय डेफिनेशन कॅमेरा यूज केलेत आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व गोष्टी कैद होताना आपण पाहताय। सनी भोईर, पंकज पाटील यांच्या वतीने उल्वे संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 कॅश प्राइज असेल। लो फुल टॉस बॉल, हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केला बॉलला, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं। बॅकअपसाठी खेळाडू नव्हते। बघा 5 रन जर का एखाद्या फलंदाजाने जोडीने धावून काढल्या तर मात्र कमिटीच्या वतीने तब्बल 5,000चं कॅश प्राइज असेल खेळाडूंना। 5,000 टीव्ही शेट भगत यांच्या वतीने हे खतर एक आगळेवेगळे पारितोषिक आहे। 15 वर्ष ही संघ खतर त्यांची आपण पाहिली गौरवशाली परंपरा आहे 15 वर्षाची आणि त्यांच्या वतीने पारितोषिक आलंय। यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली, हुक केला बॉलला, मागे चाललाय बॅकवर्ड क्षेत्राकडे, फाईन लेगच्या बाहेर। इथे मात्र आला हा चौकार बंबावी कोलीवाडा टीमला। क्रिकेटमध्ये ओव्हरथ्रो होताना आपण पाहता, ज्या ठिकाणी 5 धावा पळवून देखील काढताना खेळाडूंना पाहिले आणि इथे चौकार, फुल लेंथ डिलिव्हरी, ब्लॉकर मध्ये टाकला बॉल, ड्राईव्ह लेंथ मध्ये होता, हलक्यात ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हरला बॉल फील्ड झालाय, ज्या ठिकाणी रन नाहीये। पॉवर प्ले सुरू आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले, पहिलं षटक आहे आणि या षटकामध्ये आपण पाहिलं एक चौकार अपवाद राहिला, अन्यथा चंदन मडवीने मात्र कमालीची गोलंदाजी केली आपल्यासाठी। उल्वे गावचा आणखीन एक संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। 3ऱ्या मॅच मध्ये रॉयल उल्वे
विपक्ष आदेश स्पोर्ट शिवाजीनगर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द स्टम्प्स शॉट ऑफ लेन बॉल मागे आले होते. पुन्हा एकदा आपण पाहिला अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक फटका खेळण्याचा प्रयत्न झाला जरूर, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बंबावी कोलीवाडा संघाची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली. एक खेळाडू बाद, फक्त 6 धावा. प्रेक्षक कमाल कॅच आयवा कॅच साठी देखील प्रेक्षकांना 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिल्या रात्रीपासून हे पारितोषिक होतं. जो प्रेक्षक खतर मैदानाच्या बाहेर झेल पकडेल त्याला मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज आयोजकांच्या वतीने दिलं जाईल. प्रेक्षक कमाल कॅच आयवा कॅच हे पारितोषिक राहील. पहिल्या षटकासाठी बरोबर 4.40 सेकंद वेळ घेतला. त्या ठिकाणी मिनिटाचा वेळ घेतला मैदानामध्ये फिल्डिंग करणाऱ्या उल्वे संघाने. आम्ही घड्याळाच्या काट्यावरती चालतोय. या स्पर्धेमध्ये हेच वैशिष्ट्य राहिले. अनेक वेळा टायमिंग फार महत्वाचं, असं टाइम वेळेला देखील महत्व दिलं जातं. या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आपण येताना पाहत आहे महेंद्र मडवी. पहिल्या षटकामध्ये चंदन मडवी, आता यावेळेला आपण पाहता महेंद्र मडवी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पाटा विकेट आहे. आउटफील्ड चांगली आणि फ्लड लाईट सर्वोत्कृष्ट आयोजन आणि ज्यामध्ये विद्युत रोषणाई आपण जर पाहिली तर अगदी टाचणी जरी विकेटवरती पडली तरी ती दिसेल एवढा उजेड या तुम्हाला या विकेटवरती पाहायला मिळतो. हा आमचा संपूर्ण व्हीआयपी डाईस. बॅकफुटला आले, इनसाइड आउट, पॉइंटला बीट करायचा तो फटका फसलाय आणि इथे मात्र जीवनदान. आणि जीवनदान कोणाला मिळालंय? आर्यन भगत सारख्या आक्रमक खेळाडूला. हा कॅच व्हायला हवा होता, कारण जितेंद्र स्मोदी बंबावी कोलीवाडा संघाचा हा प्रमुख खेळाडू आहे, आक्रमक फलंदाज आहे. रातोरात तो मालामाल झाला होता. रॉयल स्पोर्ट्स उल्वे नाईट स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी या खेळाडूने करून दाखवली होती. कमी लोकवस्ती असणारा हे गाव आहे बंबावी कोलीवाडा, परंतु ज्या पद्धतीने या यंदाचा हंगाम त्याने गाजवलाय कौतुक करावं तेवढं कमी या संघाचं. आर्यन भगत आणि शंतनू भगत दोन बंधुराज यावेळेला फुल लेन डिलिव्हरी. वाईड यॉर्करचा प्रयत्न, सटीक यॉर्कर पाहायला मिळाला उजव्याच्या बाहेर आणि इथे आपण पाहताय डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. चांगलं कमबॅक महेंद्र मडवी. चंदन मडवीचं षटक 6 धावा आल्या पॉवर प्ले मध्ये. या षटकामध्ये पहिले 2 बॉल 1 सिंगल. स्विचिटचा प्रयत्न झालाय, स्टान्स बदलला होता आणि ते लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाचा, पण सिंगल रन इथे रोखता आलेला नाही. या शॉट बॅकवर्ड पॉइंटला बॉल फील्ड झाला दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळाली आणि एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 1 खेळाडू बाद 8 धावा. 1.3 चेंडूचा खेळ संपला. किमान 40+ रन कशा करता येईल याकडे आता फोकस करायला लागेल फलंदाजांना, कारण सुरुवात उल्वे संघाने दमदार केली आहे. पॉवर प्ले मध्ये फक्त 6 धावा आल्या. यावेळेला लॉफ केला बॉलला, बॅकफुटला आले, लॉंग ऑफ मध्ये फटका फसला, एलिव्हेशन मिळालं जरूर पण तो अंतर कमी कापलं आणि पुन्हा एकदा लॉंग ऑफला झेल टिपला गेला. सेकंड विकेट मात्र मिळाला या इनिंग मध्ये फिल्डिंग करणाऱ्या उल्वे संघाला. खेळाडू बाद झालाय आर्यन भगत. मध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहिला ई पोल पाहायला मिळाला, ज्यामध्ये विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजा हा संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय आणि त्याच वेळेला आपण पाहता दुसऱ्या रात्रीमध्ये डी पोल मध्ये मास्टर ऋषी नाईक आयशा 11 न्यू यंगस्टर वाहा हा संघ आपण पाहिला सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. ए पोल मधून रिबा 11 जीवदानी बामण नोगरी तिसरा संघ आपण उलानोटचा पाहिला, तो मात्र सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला आणि पहिल्या 4 मॅच मध्ये टॉसच झालेला नाहीये. याचं कारण आहे डिसिप्लिन, या स्पर्धेचं नियमावली. त्या नियमांचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करावंच लागेल. एखादा संघ नायक जर उशिरा आला तर प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला टॉस विन घोषित करण्यात आलं होतं. चौथ्या मॅच मध्ये आपण पाहिलं, चौथ्या रात्रीमध्ये श्राव्या 11 सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव बी पोल मधून मात्र सुपर 6 ला क्वालिफाय झालाय आणि कालच्या रात्रीमध्ये आणखीन एक उल्बेनोटचा संघ सी पोल मधून कैलासवासी सदानंद स्मृती विनर स्पोर्ट्स गव्हाण हा संघ तुम्हाला सुपर 6 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाला आणि आजच्या रात्रीमध्ये आणखीन एक संघ तुम्हाला सुपर 6 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल आणि उद्या असेल या स्पर्धेची शेवटची रात्र, मेगा फायनल. म्हणजे 7 दिवसाची ही स्पर्धा, 7 रात्रीची स्पर्धा. म्हणूनच मी म्हटलं प्रयागराज मध्ये सध्या कुंभमेळा सुरू आहे भक्तांचा आणि इथे आपण पाहता क्रिकेटचा कुंभमेळा तुम्हाला या शेलगर नगरीवरती पाहायला मिळेल. गोलंदाजाने केलेलं कमबॅक. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहता 17. लो स्कोर सामना होऊ शकतो या ठिकाणी, असे मात्र चित्र निर्माण केलं या ठिकाणी उल्बे संघाच्या गोलंदाजाने.
राऊंड विकेट आले. याही वेळेला अगदी आपण पहिला खोला टाकलेला बॉल लॉफ करत असताना ऑन साइडला वाडी श्लॉंगरला खेळले. सिंगल घेत असताना चांगली फिल्डिंग. 1 रन या ओव्हरमध्ये आली. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 3 आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4.50च्या सरासरीने आपण पाहताय. धावा धाव फलकावधी फक्त आणि फक्त 9. धावा धाव फलकावरती आल्या. बघा नेक्स्ट मॅच साठी पुढचे दोन्ही संघ रेडी राहायचं आपण. शैलेश स्मृती तरगर विपक्ष चॅलेंजर चिरले या दोन्ही कॅप्टनला आम्ही इथे पहिला कॉल देतो. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपल्याला टॉस साठी रिपोर्टिंग करावं लागेल. दोन्ही कॅप्टन शैलेश स्मृती तरगर विपक्ष चॅलेंजर चिरले संघाचा संघनायक आपण वेळेवरती उपस्थित राहा. शेलगडची स्पर्धा मी मगाशी देखील म्हटलं डिसिप्लिन वेळा महत्व दिलं जातं. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज उल्वे संघाचा येताना आपण पाहत आहे. संकेत भोईर हा खेळाडू. थर्ड ओव्हरमध्ये आला समोर फलंदाज शंतनू भगत, दिवेश भगत आणि नॉस्टॅकिंग एंडला शंतनू भगत हे 2 खेळाडू. हँड ग्लोव्स परिधान केलेला हा खेळाडू आजकाल ट्रेंड म्हणला एक बऱ्याच फलंदाजांचा जे सातत्याने टेनिस बॉलमध्ये देखील हँड ग्लोव्स घालूनच मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात. आणि ड्रोनच्या साहाय्याने आपण पाहता टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट देखील तुम्ही होताना पाहताय मैदानाचं या स्पर्धेचं विहंगम दृश्य तुम्हाला एरियल व्ह्यू तुम्हाला तुमच्या टीव्ही स्क्रीनमध्ये पाहायला मिळेल. बॉल तयार समोर दिवेश इनसाइड आउट जागा बनवली. थोडासा शरीरापासून दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. आय थिंक पहिली एक्स्ट्रा रन असेल या इनिंग मधील. पहिली एक्स्ट्रा रन आपण पाहिले खर्च करताना उल्वे टीमला अवांतरने सुरुवात केली आहे. धावसंख्या आपण पहिलं दशक पूर्ण झालं. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. सेकंड बॉल मागे चला थर्डमॅनला बीट केलंय. मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चला थर्डमॅनच्या दिशेने सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. प्रयत्न होता विकेट कीपर आणि त्यांच्या मागून निघाला बॉल. त्या ठिकाणी थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार 4 चौकार. बेलोरी नाईट स्पर्धेमध्ये 10 धावा डिपेंड केला या खेळाडूने. चांगली कामगिरी राहिली. बघा हा कदर आमच्या ड्रोनचा व्ह्यू आहे. कौतुक करावं लागेल कॅमेरामॅनचा. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. यावेळेला बॉल वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झाला असं पंचाच्या निदर्शनात झालं. त्यांनी मात्र बॉलला डॉट घोषित केलं, निर्धाव घोषित केलंय. आणि इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळेल ती म्हणजे 2 खेळाडू बाद 14 14 लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली कामगिरी. लेफ्टी बॉलर पुढे आले होते. बॅटच्या टो एंडला फटका आला. मिड ऑफला बीट केलं. बॉल मागे निघाला. त्या ठिकाणी लॉंग ऑफचा फिल्डर पुढे आला धावत. 2 धावा मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये मिळतील. बॅटिंग करत असताना बंबावी कोळीवाडा संघाला मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 40+ रन तुम्हाला या इनिंग मध्ये कराव्याच लागतील. कारण हे मैदान ही विकेट आपण जर पाहिली फलंदाजांना देखील चांगली साथ देताना पाहायला मिळाली. आणि अशा विकेटमध्ये आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग जेव्हा बंबावी कोळीवाडा संघाच्या वाट्याला आली. आणखीन एक फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये बॉल निघालाय. वाईड स्लॉंगर आणि मिड विकेटच्या मधून बॉल झालाय फरार. रन्स मधील 4 चौकार. वाईड बॉल घोषित केला. चंदन मडवीला आपण पाहतो ऑन स्क्रीन 17 क्रमांक जर्सी परिधान केलेला खेळाडू ड्रोनच्या माध्यमातून हा व्ह्यू टिपला गेलाय. चांगली क्लिअरिटी टेनिस क्रिकेट .in माध्यमातून होताना आपण पाहिली. यावेळेला बघा आडव्या बॅटने हा पंप जॅक करायचा होता. बॉलला फटका फसला. एलिव्हेशन कमी मिळालं. पॅरल स्ट्रोक आणि इथून मात्र आणखीन एक विकेट मिळत असताना पाहता फिल्डिंग करणाऱ्या उल्वे संघाला खेळाडू बाद झाला दिवेश भगत. बॅक टू द डगआउट. डबल डिजिट मध्ये 11 धावा केल्या. आणि बघा चंदन मडवीकडे झेल गेला. हा एक योगायोग पाहायला मिळाला त्याला, ज्याला आपण ऑन स्क्रीन पाहत होतो मागच्या फ्रेम मध्ये ड्रोनच्या माध्यमातून. त्याच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. खेळाडू बाद झाला त्या ठिकाणी दिवेश भगत.
धावसंख्या धावफलकावधी 21 21 धावा 2.4 षटकांचा खेळ संपला. नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय. विशाल भगत हा खेळाडू. विशांत भगत बघा नावामध्ये चेंजेस आहेत. विशांत भगत यस अगदी योग्य माहिती आम्हाला मिळाली. विशांत भगत ऑन स्ट्राईक. एका बाजूला शंतनू भगत. धीम्या गतीचा फुल लेन डिलिव्हरी आपण पाहिलं. फ्लाईट दिली बॉलला आणि इथे पायाच्या हालचाली नव्हत्या आणि इथे आपण पाहिलं हा डॉट. तिसरं षटक संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वर्गीय जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 खेळाडू बाद 21 धावा. चला तरगर संघाचा संघनायक आपण या शिरले टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. पहिल्या इनिंगचा खेळ संपेल त्याच्या अगोदर तरगर संघाचा कॅप्टन आपण उपस्थित राहा जेणेकरून पेनल्टी लागू नये हीच विनंती असेल. ट्वेंटी 21 धावफलकावरती लागताना आपण पाहत आहे 7.00 सरासरीने 21 धावा आल्या. अजून एक षटक बाकी आहे स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हर ज्याला म्हणता येईल. हाणामारीचं हे षटक राहील. या षटकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये किमान 12+ धावा. 21 धावा धावफलकावरती सिद्धेश मडवी अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला. शेवटचं षटक असेल स्लॉग ओव्हरचं आणि बरोबर 15 मिनिटाचा कालावधी पहिल्या 3 षटकासाठी आपण घेतलाय. यानंतर होणारा सामना असेल शैलेश स्मृती तरगर विपक्ष चॅलेंजर चिरले दोन्ही संघाचे कॅप्टन. आपणही टॉससाठी रिपोर्टिंग करा. हा तुम्हाला सेकंड कॉल असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने. जसं सत्र संपेल दोन्ही कॅप्टन तुम्हाला टॉससाठी यावंच लागेल. अंतिम षटक सिद्धेश मडवी बघा पुन्हा एकदा हा ड्रोन व्ह्यू एरियल व्ह्यू अगदी उंचावरून हजारो फुटाच्या खरं तर उंचावरून घेतलेला हा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो क्रीडांगणाचा. 360 डिग्री हे मैदान पाटा विकेट आणि खूप चांगली आउटफील्ड मैदानाची आपण पाहता. फ्लड लाईट आणि समोरचा पूर्णपणे हा परिसर निसर्गरम्य असा परिसर. एका बाजूला टोलेजंग इमारती ज्यामध्ये हा क्रीडांगण सजलेला आपण पाहत आहे. चांगलं आयोजन नियोजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगलं काम tenniscricket.in माध्यमातून पाहायला मिळालं. सिद्धेश मडवी चा पहिला बॉल बॅकफुटला आले जागा बनवली आणि दिशा दाखवली आहे बॉलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पॅडो स्टिपचा प्रयत्न. 4 धावा मात्र या फटकावरती मिळतील बंबावी कोळीवाडा टीमला. निवड केला आणि त्या ठिकाणी ऍडजस्टेबल स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. बॅटिंग करत असताना शंतनू भगतच्या बॅटमधून संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती 3 खेळाडू बाद 25 धावा. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 40+ रन तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बनवावे लागतील. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 5 बॉलमध्ये तुम्हाला आक्रमक स्ट्रोक घ्यावे लागतील. तर एका बाजूने जो मोमेंटम पहिल्या 3 ओव्हरमध्ये मिळालाय उल्वेस संघाला त्याच्यामध्ये सातत्य टिकवायचा स्विचिटचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहिलं हलकीशी आतली कडा घेत बॉल चालला त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने शॉट थर्डमॅनला फील्ड झाला. दरम्यान 1 रन या चेंडूवरती मिळाली. एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती 3 खेळाडू बाद 26 धावा. 26 लॉस ऑफ 3 विकेट. मैदानाचा तुम्ही व्ह्यू पाहताय ओल्वा नोड मध्ये आपण सध्या आहोत. मग हा व्ह्यू पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की एखाद्या आउट ऑफ कंट्री मध्ये आपण आलोय असा हा क्रीडांगण आहे. अप्रतिम नयनरम्य असं हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. याही वेळेला शॉटम पूल केलाय. बॉलने उंची घेतली अंतर कमी कापलं आणि सरळ महेंद्रच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू. आणखीन एक खेळाडू झेलबाद मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विशांत भगत या फलंदाज. झेलबाद झाला खेळाडू विशांत भगत. धावसंख्या धावफलकावरती 26 3.3 चेंडूचा खेळ संपला. फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचे सामने असतील. प्रत्येक सामने हे 4 षटकांचे हे आयोजकांनी मात्र घोषित केलंय आणि बरोबर वेळेवर तुम्हाला इनिंग समाप्त करावी लागेल. आणि आतापर्यंत 18 मिनिटांचा कालावधी घेतला फिल्डिंग करणाऱ्या उल्वेस संघाने. स्पर्धेमध्ये टोटल 250 विकेट कंप्लीट म्हणजे 250 विकेट कंप्लीट झाले ही माहिती आम्हाला मिळाली प्रणय म्हात्रे यांच्या वतीने. यावेळेला बघा बेल्सचा वेध घेतला. क्लीन बॉल झाले खेळाडू. 4 मुंड्या चित केलं फलंदाज रुपेश भगतला. गोलंदाज आहे त्या ठिकाणी सिद्धेश मडवीने आल्या पावली माघारी परतावा लागेल या ठिकाणी रुपेश भगत या खेळाडूला. बघा रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल प्लेड ऑन झाले. आय थिंक बॅटला लागून बॉल यष्टामध्ये लागला आणि खेळाडू प्लेड ऑन झालाय आणि इथे मात्र हा 5वा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या बंबावी कोळीवाडा टीमला.
कोलीवाडा टीमला अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू समोर प्रतीक भगत हा खेळाडू स्ट्राइक एंड वरती. सिद्धेश मडवीचं हे षटक ऑन साईडला लॉफ केला बॉलला. फिल्डर भरपूर मागे आहेत आणि वॅकेंट एरियामध्ये चेंडू पडलाय. डिलिव्हर झाला त्या ठिकाणी. सेकंडचा कॉल सिंगल मध्ये डबल मध्ये परावर्तित केलं या दोन्ही फलंदाजाने. तिसरी रन घेणं शक्य नाहीये प्रतीकसाठी. आणि इथे आपण पाहताय थोडासा खरं हुलकावणी देतोय नॉन स्ट्रायकिंग यांचा फलंदाज. 2 धाबा या बॉलवरती आल्या. 28 वरती पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये बंबाबी कोलीवाडा संघ शेवटचा बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू राहील या मॅच मध्ये. एखादा मोठा स्कोरिंग शॉट या बॉलवरती येईल का, टार्गेट मोठं सेट होईल का हे पाहायचं आहे. क्षमता आहे प्रतीक भगत या खेळाडूकडे व तितकीच चांगली गोलंदाजी सिद्धेश मडवी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये चंदन मडवीने 6 धावा दिल्या. महेंद्रने 3 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिले आता जवळजवळ 7 धावा खर्च केल्या. 2 खेळाडू बाद केले सिद्धेश मडवी या गोलंदाजाने. अंतिम बॉल या षटकातला. चला स्पीडअप करा प्लीज. उल्वे संघाला सूचना राहील. शेवटचा बॉल 28 धावा धाव फलकामध्ये. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बघा क्लीन बॉल झाले. लेन बॉल टप्पा पडला, खाली राहिला बॉल. बेलचा भेद घेत असताना मात्र शेवट गोड केलाय त्या ठिकाणी सिद्धेश मडवीने. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जितेंद्र स्मृती बंबावी कोलीवाडा संघाची धावसंख्या धाव फलकावरती 6 गडी बाद 28. येणारे 24 बॉल 29 ची गरज असेल. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. चला मी विनंती करतोय बाळकृष्ण मामा भगत आपण आपल्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा गोल करावा. शैलस्मृती तरघर आणि त्यांच्या विरोधामध्ये चिर्ले चॅलेंजर या 2 टीम्समध्ये नाणेफेक संपन्न केली जाते. आमचे बाळकृष्ण मामा भगत यांच्या उपस्थितीमध्ये आपण करूया या सामन्याचा टॉस. हेड इज द कॉल अँड हेड इट इज टॉस जिंकलाय तरघर संघानं. तरघर संघ अभिनंदन. आणि या निर्णय काय असेल, कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? गेले 5 रात्र तुम्ही स्पर्धा पाहत असाल, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? ग्राउंड एकदम भारी बनवलाय आणि पहिल्यांदाच हे पोल बघतोय या उलवान रोडमध्ये आणि सचिन दादांचं आयोजन चांगलंच असतं. स्पर्धा वेळेमध्ये सुरू होते, वेळेमध्ये संपते. इकडे बऱ्याच जणांना पेनल्टी मिळाले. या डिसिप्लिन शिस्तीबद्दल काय सांगाल? शिस्त एक अशीच पाहिजे. शिस्त असली तरच खेळ होईल. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. चला चिर्ले चॅलेंजर टॉस विरोधामध्ये गेला. बॅटिंग करायची आहे. टॉस हरलाय, काय फरक पडेल? नाही फरक नाही पडणार. चांगली गेम खेळू. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खूप शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. पहिले तर एम बाईला खूप खूप धन्यवाद. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं. बस. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा असतील. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो तरघर संघाने आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. कोणत्याही कारणासाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. शॉर्ट रनसाठी घ्या, व्हाईट बॉलसाठी घ्या, कोणत्याही कारणासाठी. फक्त लेग बिफोर द विकेटसाठी आम्ही देणार नाहीत. आणि त्याचप्रमाणे कॉट बिहाइंड जर असेल, परंतु अंपायर्सना जर वाटलं तर अंपायर्स कशासाठी रिव्ह्यू घेऊ शकतील. या स्पर्धेचा नियम आहे 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झाली नाहीत. एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. ही एक सूचना आहे. आणि थोडं स्पीडअप करत राहा जेणेकरून स्पर्धा वेळेमध्ये संपन्न होईल. थोडंसं उशिरानं चाललो आहे आपण 10 मिनटं.
त्यामुळं विनंती असेल खेळाडूंनी सहकार्य करा. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय तरगर संघ. आपला स्क्वॉड रेडी करा आणि हळूहळू चिर्ले चॅलेंजर्स आपण सगळे खेळाडू घेऊन खेळाडू कक्षाकडे या. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं आणि दुसरं सत्र चालू होतोय. मायक्रोफोनवर आवाज ऐकूया आपण हिंदी भाषेमध्ये एक नामवंत समालोचक बाबूशांचा. हेलो. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया दीपक पाटिल सर और उनके साथ साथ देखिए बात करेंगे जो पहली आवाज़ आपको यहाँ पर सुनने को मिला रोशन पाटिल सर, तहे दिल से आपका स्वागत यहाँ पर. बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर आने के साथ साथ मैदान पर देखिए जो फ्लड लाइट देखिए हम देख सकते हैं परमानेंट है. पिछले देखिए 2 रातों से भी इस मुकाबला को देख रहे थे, थोड़ा सा टीवी ऑन करके. बहुत बढ़िया मुकाबला चल रहा था यहाँ से. आज बात करेंगे टूर्नामेंट की यहाँ से जहाँ देखिए बात करेंगे एप गॉड खेल रहे हैं यहाँ पर से माय स्पोर्ट्स. तर ॲडव्होकेट जयजी घरत अर्थातच आमचे मिस्टर जग्गा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. O2 कॉम्बॉक्स. बहुत बढ़िया. देखिए यहाँ से टारगेट की बात करेंगे. बड़ा तो टारगेट नहीं है, लेकिन कहते हैं ना मनुष्य का हौसले से कोई चीज़ बड़ा नहीं होता है. और पहला गेंद देखिए हुक करना चाहते थे यहाँ पर लीडिंग एज लेकर आउटफील्ड. देखिए कितना तेज यहाँ पर गेंदबाज देखते रह गए और फील्डर भागते रह गए, लेकिन गेंद से मारे एक फाइन लेगा 4 रन. यहाँ पर और जहाँ पर देखिए छक्के का हैट्रिक आता है तो फिर मैच बहुत करीब चला जाएगा. अच्छी देखिए गेंदबाजी की मैं सबसे पहले सराहना करना चाहूँगा. और रोशन सर अगर कोई टीम देखिए जहाँ पर 24 गेंद के अंदर अगर आपको 28 के अंदर रोक लेते हैं तो फिर इससे बेहतर बात क्या हो सकती है. यानी आपके बल्लेबाजों के लिए उन्होंने मौका दे दिया से. टेनिस क्रिकेट डॉट इन लाइव देखिए अपने काम को बहुत अच्छे अंजाम दे रही है. चलिए स्क्वायर कट खेलते हुए यहाँ पर थोड़ा हवा में खेले तो उछाल था कि नहीं. यहाँ पर आउटफील्ड देखिए यहाँ की कितनी तेज. यहाँ पर मानो कि ऐसा मिनी वानखड़े स्टेडियम या ईडन गार्डन पर जाइए जितना तेजी से गेंद जाता है. दूसरा चौका आता हुआ. पहले देखिए यहाँ पर छोटा सा टारगेट था और उसके बाद 2 चौका आने के साथ साथ है दिल टूटेगा कहीं ना कहीं. यहाँ पर लंबे कद के बल्लेबाज हैं और जिसका फायदा यहाँ से मिल रहा है पूरी तरह से. और इस बार देखिए सीधा खेलना चाहते थे, फंसे थोड़ा शॉर्ट सिलेक्शन में. मिड ऑन पर फील्डर थे यहाँ से, लेकिन अपने शरीर को देखिए वजन को लेकर जिस तरह से उन्होंने कंट्रोल दिखाकर कैच लिया यहाँ पर मिड ऑफ पर जाकर काबिल तारीफ. इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना और पहला सफलता. माननीय विजयजी पाटील साहेबांचं या मंचावर शुभ आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक असं स्वागत करतोय. स्वागत आहे विजयजी पाटील साहेब आपलं स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025 मध्ये. सुस्वागतम. और रोशन सर बात करेंगे यहाँ पर देखिए 29 का टारगेट जो रखा गया था, अगर ये टारगेट को बचा लेते हैं ना. आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य सचिन शेट गरत यांचे सासरी बुवा दयानंदजी भगत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. आणि आसनस्थ व्हा आपण. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. O2 बाबूशाह. बहुत बढ़िया. देखिए दीपक सर यहाँ पर पूरी रात जो जिम्मेदारी को यहाँ से निभाते हुए, खास करके देखिए मेहमान यहाँ पर शाम का वक्त है और टूर्नामेंट की देखिए ये पहचान है. और 29 का टारगेट यहाँ से बचाना हमने पहले ही बताया था थोड़ा कठिन है, लेकिन अगर ये टारगेट बचा लेते हैं फिर इतिहास के पन्नों पर गोरे पन्नों पर एक सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा. और बड़ा अच्छा गेंद है. पढ़ने कहते हैं ना लोग आपको हाई भी बोलेंगे हेलो भी बोलेंगे. एक बार आप सफल हो जाओ, इग्नोर करने वाले भी तुम्हें फॉलो करेंगे. जहाँ पर देखिए 29 का टारगेट है. शायद कुछ लोगों ने चर्चा शुरू कर दिया होगा कि बैटिंग अच्छी नहीं हुई, शायद ये टीम बेहतर नहीं खेल रही है, लेकिन एक बार आप सफल हो जाइए. हाई भी बोलेंगे हेलो भी करेंगे भाई. एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाले भी तुम्हें फॉलो करेंगे. और ये चलिए फॉलो तभी मौका मिलेगा. यहाँ पर बड़ा हिट देखिए यहाँ से स्क्वायर लेग के ऊपर से यहाँ पर AK-47
टूट जाता है। और उसके बाद देखिए बढ़िया लेन गेंद थोड़ा सा नीचे रहा यहाँ पर। इसे कहते हैं भाई मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था और आपने खुजलाया, ये आपका सुकून। पिछली गेंद के पर छक्के दागे थे, बैटर का था जुनून, लेकिन इस बार देखिए गेंदबाज को मिलता हुआ सुकून। यहाँ पर स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 14 तक पहुंच गए। अभी देखिए बात करेंगे रिक्वायर्ड रन रेट, बात करेंगे 5 की जरूरत है यहाँ से। और यही दिक्कत रहता है जब आप टारगेट आप छोटे रखते हो। यहाँ से देखिए 18 गेंद बचा है, 15 की जरूरत है। मुकाबला अभी भी जीत सकते हैं, ऐसा नहीं। 2 बार अच्छी गेंदबाजी कर लीजिए। जैसे कहते हैं ना फ्रेंड जी, अगर यहाँ पर मुकाबला आपको जीतना है ना, खुद को मेहनत में फ्राई करो, खुद को मेहनत में फ्राई करो और कोशिश एक बार नहीं पूरी 2 ओवर करो, फिर कामयाबी भी आपकी कदम चूमेगी। लेकिन थोड़ा सा कॉन्फिडेंट लेवल है ना वो हाई करो, जो और आपको बढ़ाना होगा। अगर टूट गए तो फिर मैच भी छूट गया। जुड़ जाइए भाई, थोड़ी सी मिसाइल अगर आपको बनाना है कि इतिहास लिखना है। देखिए क्रिकेट ऐसा चीज है ना, आखिरी गेंद तक हार नहीं माननी चाहिए। गणेश भावेशकर सर, क्या लगता है आपको, बराबर ना? आखिरी गेंद तक हार नहीं माननी चाहिए, क्योंकि हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। कितने हार आपको दिखाई नहीं देता है, लेकिन जीत है। ये चले, यही तो बात मैं छेड़ रहा था कि आखिरी गेंद तक हार मत मानिए। यहाँ से खुद को मेहनत में फ्राई करिए और कोशिश एक बार नहीं बार बार करिए भाई, कामयाबी भी खुद आपकी कदम चूमेगी। थोड़ा कॉन्फिडेंट लेवल हाई कीजिए। खास करके बात करेंगे उल्लुआ नट के, देखिए काफी सारे टीम आपको यहाँ पर दिखेंगे। और जहाँ पर देखिए उल्लुआ की बात करेंगे 2 टीम यहाँ से दिखेंगे। और अभी भी देखिए बात करेंगे 40+ पनवेल प्रीमियर लीग। किरण पाटिल सर देखिए पनवेल समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष और बाइकर मैन बने। कितना क्रिकेट देखिए उल्लुआ कहा जाए तो उल्लुआ नोट मैं कहूँगा हमेशा, यहाँ क्रिकेट हमेशा इबा लीजिए, लेजेंड लीजिए, एक खजाना है भाई यहाँ से। और 14 पर देखिए 2 विकेट गवाए हैं और यही काम करना होगा यहाँ से। बम्पी देखिए कुलियाड़ा टीम है, अगर आपको इतिहास लिखना है तो यहाँ से आज जितेंद्र स्मृति के नाम से देखिए टीम मैदान पर उतरा है। लेकिन देखते हैं अभी तक तो ये चले कट खेलना चाहते थे, अच्छा फील्डिंग यहाँ से, डायरेक्ट हिट है। नजदीकी मामला हो सकता था, गली की रीजन पर गेंद था यहाँ से। और रोशन सर, अक्सर ये कहा जाता है कि गली में दिल चुराना और गली में रन बचाना, गली में दिल चुराना और गली में रन चुराना इतना आसान नहीं रहता है। क्योंकि लेदर सीजन गेंद में क्या होता है, गली खुला रहता है, थर्ड मैन रहता है। लेकिन टेनिस क्रिकेट में गली हमेशा अंदर रहता है, जिससे ज़्यादा रन है। और आगे देखिए बहुत बढ़िया कदमों का इस्तेमाल करते हुए यहाँ से 1 रन आता हुआ, 1-1 रनों से भी यहाँ पर आगे पहुँच जाएंगे। और थोड़ा गेंदबाज भी सोच रहे होंगे, कप्तान भी सोच रहे होंगे भाई उलझन बहुत है, सुलझाऊँ कैसे और छोटी सी टारगेट को मैं बचाऊँ कैसे। देखिए छोटी सी टारगेट को बचाना है तो सबसे पहले आपको विकेट गिराना होगा। और जो आपका औसत एवरेज है देखिए यहाँ पर रिक्वायर्ड रन रेट, उसे और बढ़ाना होगा। 5 था जब ओवर की शुरुआत हुई थी, अब 5-20 हो चुका है। आने वाला ओवर में 6 की हो गई तो फिर मामला बन जाएगा। 14 गेंद देखिए अब 13 की जरूरत है। ये बात है कि गेम में धीरे धीरे वापस आते हुए यहाँ से, लेकिन यहाँ से मुकाबला अगर अमूल नीरज उल्लुआ टीम को जीतना है ना, मुझे लगता है कोई ज़्यादा करने की जरूरत नहीं है, बस सिंगल डबल से चलाते रहिए, एक खराब गेंद का फायदा ले लीजिए। चलिए दोनों टीम को सलाम मशवरा हमारी तरफ से रहेगी, लेकिन जो बेहतर मेहनत करेगा, यही तो बात छिड़ी। हमने 13 गेंद 13 की जरूरत है यहाँ से। थोड़ा सा देखिए दोनों बैटर आपस में बातचीत करते हुए, कहते ना सक्सेस पाने के लिए हमेशा एक्शन की जरूरत होती है, लेकिन एक्शन के लिए आपको रिएक्शन की भी जरूरत होती है। खूब मजा आएगा आज। 2 मराठी के देखिए अच्छे कमेंटेटर हैं, जिनकी आवाज़ ने पूरी ठाणे रायगढ़ में दीवान की बनाई है। और इसके साथ साथ मैं हूँ बाबू शाह। बड़ा लंबा ब्रेक के बाद है इस साल थोड़ा सा पढ़ने बात करेंगे। दिलचस्पी मैंने पढ़ा है कि थोड़ा सा रायगढ़ में भी समय दिया जाए। पिछले 4-5 सालों से ज़्यादातर में ठाणे, टंबोली, बदलापुर, भिवंडी, लेकिन निश्चित रूप से नंदा दादा भगल लीजिए पूरी मैनेजमेंट देखिए, सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। काबिल समझे हमें इस टूर्नामेंट के लिए। और 16 पर देखिए बात करेंगे 2 विकेट गवाए हैं, लेकिन अभी देखिए 12 गेंद 13 की जरूरत है। मैच देखिए आ गई। बात यही कर रहे थे ना हम कि लोग हाई भी बोलेंगे, हेलो भी करेंगे। एक बार सफल हो जाओ, इग्नोर करने वाले अब तुम्हें फॉलो भी करेंगे। अब देखिए बढ़ जाएंगे यहाँ पर। जो नजरें टीवी से हटी थी, जो नजरें इस मैदान से हटा था, अब वो नजरें देखिए बढ़ चुका होगा। अब आएगा मैच का मजा। देखिए भाई कहते ना फूल खिलकर भी उदास है, आज समंदर को पानी का प्यास है। देखते हैं यहाँ से ये मैच
दोनों टीम के लिए कितना खास है। अगर यहाँ से अमूल नीरज उलवट टीम मुकाबला नहीं जीतती है तो फिर खुद को माफ नहीं करेगी। जिस तरह से उनके गेंदबाजों ने काम किया था, ओ ये गेंद कम खेलनी होगी भाई। कहते हैं ना, अगर खाने में कोई आपका जहर मिला दे तो उसका इलाज है, लेकिन चाय में भी कोई जहर मिला दे तो उसका इलाज है, शराब में भी कोई जहर मिला दे तो उसका इलाज है, लेकिन डॉट गेंद का कोई इलाज नहीं है। इसकी इलाज आपको ढूंढना होगा भाई। यानी आने वाली गेंद के ऊपर जो औसत एवरेज अब बढ़ रहा है, देखिए हमारे ग्रामस्थ मंडल अतिथि हम देख सकते हैं स्क्रीन पर। और ये चलिए ऊंचाई ली है, लंबाई की कम है। बात हमने छेड़ी थी भाई यहाँ से, क्योंकि शाम के बाद अक्सर कहते हैं ना शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। यहां से बैटर का देखिए छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन। नाइट से जुड़े हैं। और जहां तक देखिए बात करेंगे हैट्रिक छक्के के लिए 5000 सनी दादा भुईर और पंकज दादा पाटिल देखिए इनकी तरफ से हैं, लेकिन सब मुझे लगता है हैट्रिक छक्के की जरूरत है। एक छक्का भी आ जाता है ना, थोड़ा मैच करीब आएगा। 13 गेंद बचा है, 10 की जरूरत है भाई। यहाँ से गेंद बचा है 10। और ये चलिए ऊंचाई ली है, क्या लंबाई लेकर जाएगा यहाँ से। हाँ इसके साथ ओ एफर्ट देखिए क्या लाजवाब था। यहाँ से कमाल की फील्डिंग देखिए यहाँ से। इसे कहते हैं 13 का फूल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला, क्योंकि हार मानने को तैयार नहीं है। फील्डर की तारीफ करना चाहेंगे विशांत भगत, क्या बात है। कहते ना जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। अब समीकरण की थोड़ी सी बात कर लेते हैं। बैटर देखिए भागकर रन कंप्लीट किए यहाँ से 2 रन। तो अभी भी देखिए बात करेंगे 11 की जरूरत है। 9 गेंद देखिए 9 चेंडू 11 धावाची गरज आहे। मैच ओ एफर्ट देखिए यहाँ पर शॉर्ट चिली कवर लगाया गया पर अच्छी कप्तानी देखिए दाग देना चाहूंगा। कहती ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है, और यहाँ पर रिस्क ले रहे हैं यहाँ पर कप्तान और फील्डर्स और गेंदबाज। अब देखिए समीकरण जाके पहुंचता हुआ भाई 8 गेंद और जीत के लिए चाहिए 10। यहाँ से तो नहीं मिलेगा बस 8 गेंद देखिए 10 की जरूरत है यहाँ से। और मुश्किल बना रहे हैं दोनों बैटर के लिए। नीचे बैटर यहाँ पर सुदर्शन पाटिल हैं और संकेत देखिए उनके साथ दे रहे हैं, और गेंदबाजी भी देखिए अच्छी। आशीष भगत देखिए यहाँ से ओ रन ले या नहीं ले, ओ ना ना करते प्यार में कर गई। ये तो चलता रहेगा भाई। कहते ना कब तक आलू ही आलू खाते रहोगे, कभी गोभी की भी खाना पड़ेगा, कभी चिकन कभी मटन। और अब देखिए मैच कैसा रंग बदल रहा है यहाँ से, क्योंकि प्रणय में कोई टीम हार मान ले, मैं आखिरी गेंद तक कभी हार नहीं मानता हूँ। मुझे पता है ये क्रिकेट रंग बदलता रहता है भाई, हार और घास कहीं भी पैदा हो जाता है। जीत हमेशा आपको दिखाई देता है, लेकिन हार कभी दिखाई नहीं देती है। 7 गेंद अभी भी 10 की जरूरत है। क्या किसी ने सोचा था 18 गेंद में जहां 15 की जरूरत है। और टूर्नामेंट के नियम क्या प्रणय, अगर मैच बराबरी में आ जाती है कंपल्सरी चेस, यानी आपको रन पूरी बनाना होगा, नहीं तो भाई यहाँ से 7 गेंद 10 की जरूरत है। टेनिस क्रिकेट .in लाइव जो टेनिस क्रिकेट की दुनिया की बात करेंगे अजूबा, और जिन्होंने अच्छी क्लियरिटी क्वालिटी लाने के साथ साथ टेनिस क्रिकेट को आगे तक पहुंचाए, और उनकी निश्चित रूप से तारीफ होनी चाहिए। 7 गेंद 10 की जरूरत है यहाँ से। इस बार गेंद को जाने दिया थोड़ा सा ऑफ स्टंप से बाहर, वाइट का इजाफा देखिए। ये छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा। 7 गेंद 9 की जरूरत है। एक छोटा सा बूंद जब बड़ी सी जहाज को डुबा सकता है। अभी भी आपने मुंबई का हादसा देखा होगा, कितने लोगों की जाने गई। तो उसी तरह की एक छोटी सी गलती आपको मैच से बाहर भी निकाल सकता है। ओ ये चलिए बहुत सफल हो गए थे। डायरेक्ट हिट होता है तो रन बचेगा, मौका लेना चाहिए था मेरे हिसाब से। यहाँ पर लेग बाय से 1 रन, फील्डर पीछे थे, अगर जाता तो और 1 रन जाता, लेकिन बचता तो 1 रन बच सकता था। थोड़ा रिस्क लेना चाहिए था यहाँ से। और समीकरण की अब बात कर लेंगे भाई। 6 गेंद 8 की जरूरत है। मैच कहाँ था देखिए, कहाँ पहुंच गए भाई। एक समय तो लगा अमूल नीरज उलवेट टीम के गेंदबाजों ने पूरी काम कर दी थी भाई उन्होंने। चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त एकत्रित येऊ नका ही विनंती असेल।
21 पर 3 देखिए बात करेंगे दीपक सर जहां पर गवाए थे, खास करके बम्बई कोलीवाड़ा टीम देखिए जितेंद्र स्मृति के नाम से खेल रहे हैं और सेम देखिए वही है। लेकिन कहते हैं ना किताबों में धूल लगने से कहानियां बदलती नहीं है, कुछ तस्वीरें बदलती रहती हैं, कुछ छवि बदलता रहता है। 6 गेंद देखिए अभी भी 8 की जरूरत है यहाँ से। लेकिन बैटर की बात कर लेंगे तो देखिए दोनों बैटर्स लंबी समय से सुदर्शन पाटिल देखिए बहुत डॉट गेंद खेले हैं और 6 गेंद में देखिए 1 रन बनाए। और वही संकेत भूर की बात करेंगे, बहुत बढ़िया देखिए प्रणय जब रहते हैं ना स्कोरिंग में मजा आ जाता है। सामने स्क्रीन इतने अच्छे स्कोरर और बहुत अच्छी गेंद और डीजे भी ऐसा हमारे साथ देते तो और दोगुना हो जाएगी। हमारी स्ट्रेन ताकत यही रहती है डीजे की स्कोरर। और इसके साथ ही जब से ये लाइव टेलीकास्ट आया और मजा आता है। 5 गेंद देखिए 8 की जरूरत है यहाँ से। क्या मुकाबला देखिए बनते जा रहे हैं यहाँ से। क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बच जाएगा, ग्रुप पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा। अब तो पानी में नहीं भाई, पूरी सेलकर में आग लग चुकी है। हल्की सी देखिए लेन छोटा था यहाँ पर, खास करके कप्तान ने देखिए छोटी गेंद के लिए फाइन लेकर रखा था। यहाँ से 1 रन लेते हुए 1-1 रनों से स्कोर तो आगे पहुंचेगा, लेकिन मंजिल तक पहुंचना थोड़ा सा कठिन हो जाएगा भाई। 4 गेंद अभी भी 7 की जरूरत है। प्रणय जी कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से टुकुरुट कुरुट 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 कुरुट। अब देखिए यहां से बरस रहे हैं भाई गेंदबाज भी बल्लेबाज के बराबर। अगर बल्लेबाज एक बार बरस के एक बड़ा हिट। 4 गेंद देखिए 7 की जरूरत है। बहुत बढ़िया देखिए ऊंचाई तक वही पहुंचते हैं जो जमीन पर भागते हैं। और एक देखिए अच्छी गेंद थी लेकिन लाइन खराब था भाई। लाइन अगर अच्छा होता तो फिर और मुश्किल बन सकता था, थोड़ा आसान बनेगा यहाँ पर। 4 गेंद 6 की जरूरत है। मैच देखिए कितना करीब आता हुआ यहाँ से। हाई वोल्टेज ड्रामा देखिए यहाँ से बनता हुआ और गेंदबाज देखिए फिर एक बात तैयार से। दर्शक देखिए धीरे धीरे यहाँ पर मैदान पर बढ़ते हुए एक सनसनी मुकाबला। 4 गेंद अभी भी 6 की जरूरत है। पटकी हुई गेंद लेकिन जब बहुत बड़ा देखिए वाइड दिया गया ऑफ स्टंप से पार। और उसके साथ साथ नहीं शायद मुझे लग रहा था यहाँ पर क्या बाउंसर नहीं यहाँ पर पाले में था शायद बैटर का। ये तीखा बाउंसर था भाई। कहते ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद कंधों के ऊपर जाए तो तीखा बाउंसर। लेकिन काफी बाहर था, इस बार भी बाहर। हैट्रिक वाइड देखिए भाई यहाँ से लेने का देना पड़ गया। अगर मैच से यहाँ पर बाहर होते हैं ना मैं कहूंगा ये 3 वाइड गेंद। कहती ना गंदी 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 बात। इसलिए देखिए क्रिकेट में भविष्यवाणी करना बड़ा कठिन है भाई। अब 4 गेंद देखिए 4 की जरूरत है, क्योंकि जो खुद को समझती है आलिया कभी कभी उससे भी मिल जाता है कालिया। तो ये क्रिकेट में देखिए हम कह नहीं सकते हैं कौन हीरो बनेगा और कौन विलेन बनेगा। लेकिन उसके बाद देखिए अंदर आया कि ना ये बैटर क्या कर रहे हैं भाई। कहते हैं ना हल्दी लगाने के उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। जहां टीम को जरूरत है रनों की भाई यहाँ से। अब 3 गेंद देखिए 4 की जरूरत है यहाँ से। 3 गेंद 4 की जरूरत है, कुछ कहा नहीं जा सकता है। अभी भी मैच देखिए बहुत बढ़िया स्थिति में बना है। दर्शकों की धड़कनें थोड़ा सा ओ बुलेट ट्रेन जैसे धक 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 धक। कहती ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया। अब 2 गेंद 4 की जरूरत है यहाँ से। बैटर ना फुटवर्क है ना फनफुट है, जगह पर खड़े खड़े खेल रहे हैं यहाँ पर। और नतीजा देखिए यहाँ से। अभी भी देखिए अमूल नीरज उलवेट टीम ने मैच हारे नहीं, क्योंकि आखिरी गेंद तक ये मैच रहेगा भाई। 2 गेंद 4 की जरूरत है, लेकिन दबाव डाले हैं गेंदबाजों ने, पलटवार किए। यहाँ से कहेंगे मामला 50-50। और जिस तरह से पर दबाव गिरी है बैटर के ऊपर, ओ ये चलिए भाई अब खुद को देखिए आउट करना चाहते थे, लेकिन क्या चल रहा है मैदान के अंदर भाई यहाँ पर। कहते हैं ना लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया। कहीं ये डॉट गेंद तुझे मार ना डाले भाई। वो तो गाना सुना था भाई, मार डाला मार डाला। लेकिन सी देखिए भाई, नहीं मुझे लगता है विकेट कीपर आउट करना ही नहीं चाहते थे, लेकिन हल्के में मत लीजिए भाई। कहते हैं ना दबे हुए राख के नीचे अक्सर आग हुआ करता है। अगर नया बैटर आता तो मैं कहूंगा उसके लिए उतना आसान नहीं रहता है। शायद अगर ये मुकाबला को जिता सकता है तो यही वो बैटर जिता सकता है। बहुत समय से गेंद को डॉट खेलते जा रहे हैं, डॉट खेलते जा रहे हैं, लेकिन जो विकेट कीपर ने यहाँ पर चालाकी दिखाई, क्या ये पलटवार होगी उन पर? अपनों को धोखा दुश्मन को मौका। 1 गेंद 4 की जरूरत है, कंपल्सरी रन बनाना है। जोरदार तालियां आखिरी गेंद के ऊपर। देखिए आज पहला मुकाबला और शाम का
कितना हाई वोल्टेज ड्रामा मैच कांटे का है, दर्शकों की धड़कने धक 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 धक। पहले ही बताए थे भाई लोग हाई भी करेंगे हेलो भी करेंगे। अब देखिए मोहम्मद शोर सराबा, एक बार आप सफल हो जाओ तो मैं इग्नोर करने वाले फॉलो भी करेंगे। अब फॉलो करेंगे ना प्रणय? चला तरगर उतरा मैदानामध्ये, चला क्षणाचाही विलंब नको, तरगर संघ मैदानाचा ताबा घ्या आपण, चला लगेच मैदानाचा ताबा घ्या, बाहेर खेळाडू येण्याची वाट बघू नका. यस प्लीज कोऑपरेट. चलिए बात करेंगे बंबई कोलिवाडा टीम. देखिए कुठे जायचं नाही, लगेच सेकंड राऊंडचा मॅच होईल. या मैचच्या नंतर सेकंड राउंडचा मैच है और हार्ड लक में कहूँगा यहाँ पर माफ नहीं करेंगे. अमूल नीरज उलुआ टीम के बैटर हैं, गेंदबाजों ने अच्छी काम कर दी थी. मैं पहली